मुंबईत वाढलेल्या प्रदूषणासंदर्भात आवाज उठवण्यासाठी काँग्रेसने मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आंदोलन केलंय। यावेळी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदूषणमुक्त मुंबई असा जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला आहे। या संदर्भात मुंबईचा श्वास गुदमरतोय आणि बांधकाम थांबवणं हा त्यावरील उपाय नसून हा भ्रष्टाचाराचा मार्ग असल्याचं वक्तव्य आमदार अमीन पटेल यांनी केलंय। तपोवनाचा विषय असेल किंवा आरेचा विषय असेल, आरे पण आयमधली एवढी झाडं तोडी गेली, तपोवन मधली एवढी झाडं तुटतात म्हणून लोक त्या ठिकाणी आंदोलन करतायत। सयाजी शिंदे त्या ठिकाणी आंदोलन करतात आणि सांगतात की झाडं वाचवली गेली पाहिजेत। सगळ्यांची तीच भूमिका आहे, कारण आरेमधली झाडं जी तोडली ती लावली गेली का? आपल्याला सांगतात मंत्री महोदय की एकाच्या बदल्यामध्ये 10 झाडं लावतो, पण त्याचं बघतो कोण? नियोजन कधी दिसतात का ती झाडं लावलेली? आणि आपण मुंबईमध्ये बघतोय दिवसेंदिवस सिमेंटच्या जंगलाखाली झाडं कापली जात आहेत, ती बघता का कोण लावली की नाही लावली? म्हणून माझं काय सांगणं आहे की या संदर्भामध्ये जे आहे ते पूर्णपणे जे आहे ते म्हणूनच काल पण मी म्हटलं की सुधीर मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं होतं 33 करोड झाडं लावणार, ती कुठे गेली? म्हणून त्याला मंत्रिपद दिलं गेलं नाही का असं जर प्रश्न विचारला? बघा, झाडं आहेत तर श्वास आहे आणि हा श्वास घ्यायला लोकांना त्रास व्हायला लागले। आपण अमीन पटेल यांच्याशी बातचीत केली आमच्या लोकशाहीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य। आपल्या बरोबर काँग्रेसचे आमदार अमीन पटेल आहेत, आपण त्यांना विचारूया। सर, कशा पद्धतीने प्रदूषणावर तुम्ही हे करणार आहात, कशा पद्धतीने तुमचा जाहीरनामा आहे? मुंबई काँग्रेसने काल एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्याच्यामध्ये जे मुंबईमध्ये जे प्रदूषण आहे त्याच्यावर विशेष एक कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमच्या जे मुद्दा आहेत, मॅनिफेस्टो आहेत, त्याच्यामध्ये फर्स्ट मॅनिफेस्टो हे आहेत मुंबई काँग्रेस मिशन वाईप आउट पोल्युशन। मुंबईमधून पोल्युशन काढायचं आहे, हे आमचा प्रथम मुद्दा, मॅनिफेस्टोचा फर्स्ट मुद्दा आहे। त्याच्यावर आम्ही 10 पॉईंट आयडेंटिफाय केली आहे की आम्ही काय केलं, आमचा पक्ष काय केला तर मुंबई प्रदूषण मुक्त होणार आहे। ही आमचा फर्स्ट पट्टा आहे। आज आम्ही इथे आमचा मॅनिफेस्टोचा फर्स्ट पार्ट इथे जाहीर केलेला आहे। त्याच्यामध्ये जे पोल्युशन मुंबईमध्ये चाललेलं आहे, लोकांच्या जीवामध्ये, तुम्ही रुग्णालय जा, तुम्ही एक बेड खाली मिळणार नाही। मुंबई हायकोर्टने दखल घेतली म्हणजे सरकारच्या अपेक्षा आहेत, मुंबई महानगरपालिका काय करत नाहीत हे दिसून येतात। मुंबई हायकोर्ट लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।